भूतबाधा व गुप्तधनाच्या आमिषाने 3.5 लाखांची फसवणूक, भोंदूबाबाचा पर्दाफाश। मिरज परिसरात भूतबाधा दूर करून गुप्तधन काढून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेला 3.5 लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या भोंदूबाबांचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। आरोपी व त्याच्या साथीदारांनी संगनमत करून फिर्यादीचा विश्वास संपादन केला। आरोपीने स्वतःकडे अघोरी व दैवी शक्ती असल्याचे सांगत फिर्यादीच्या गतिमंद मुलावर भूतबाधा असल्याचा दावा केला आणि तो बरा करतो असे आश्वासन दिले। याचबरोबर घरात गुप्तधन असल्याचे सांगून ते काढून देण्याच्या नावाखाली आरोपीने मिरज, मोडशिंगी व नेले, जिल्हा कोल्हापूर येथे अघोरी विधी केले। या दरम्यान फिर्यादीकडून वेळोवेळी 3,22,000 रुपये रोख व ऑनलाईन स्वरूपात उकळले, तसेच खोटे सोने देऊन फसवणूक केली। गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपीला कोल्हापूर जिल्ह्यातून अटक केली। त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली 4 चाकी व मोबाईल जप्त करण्यात आले आहेत। या प्रकरणातील इतर आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ पाटील करीत आहेत। किरण चौगले, पोलीस निरीक्षक, मिरज शहर पोलीस स्टेशन। आमच्याकडे ब्राह्मणपूर येथील एक महिला फिर्यादी आल्या आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांचा एक मुलगा गतिमंद आहे आणि तो त्याला त्रास आहे असं सांगून एका आरोपीने त्याच्याकडून आरोपी नामे श्रीकांत सीताराम भुजिंगे व 33 वर्ष, पसरीच्या नगर, गल्ली नंबर 1, कोल्हापूर याने फिर्यादीचा विश्वास संपादन करून आरोपीच्या अंगात दैवी शक्ती आहे, अघोरी शक्ती आहे आणि या शक्तीच्या जोरावर तो घरात सुख समृद्धी आणतो, फिर्यादीच्या गतिमंद मुलास भूतबाधा झाली आहे असं सांगून त्याला बरा करतो आणि घरात गुप्तधन काढून देतो असं सांगितलेलं आहे आणि ते आमिष दाखवून, अंधश्रद्धा पसरवून त्यानं त्यांच्याकडून रोख व अकाउंटवर 3,22,000 रुपये घेऊन त्यांना त्यांची फसवणूक केलेली आहे। आणि हे ज्यावेळी लक्षात आलं, त्यांनी ज्यावेळी तक्रार दिली त्यावरून आम्ही त्याला ताब्यात घेतलं, त्याच्यावरून गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आलं आणि त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला 4 दिवस PC घेतलेला आहे। आता गुन्ह्याचा तपास सुरू आहे, पुढील कारवाई चालू आहे। अजून पुढं काही माहिती यात उपलब्ध होऊ शकते। अजूनही लोकांना आमच्याकडून एक आव्हान आहे, जर अशा प्रकारे कोणी अंधश्रद्धा पसरवित असेल तर त्यांनी सामोरं यावं, पोलिसांना सांगावं आणि अशाच पद्धतीनं यापासून दूर राहावं, ही आमची पोलिसांकडून समाजाला एक संदेश आहे।